हर्ष किनी, आकाश माचे यांची मागच्या सेमीफायनलला तुफान बॅटिंग होती. यश यश हा. चिखला एक्सप्रेस ना, चिखला पॉवर हिटर चिखलाचा पॉवर हिटर. आकाश माची वन साइड मॅच कशी जिंकवायची आहे हे इथे दाखवून दिलेलं होतं सेमीफायनलला. आणि बघूया आता फायनलला पण तोच दरारा दाखवत आहेत का. आणि पहिला गोलंदाजी घेऊन आहेत यश पागदरे. पण इम्पॅक्ट युनायटेड यांची गोलंदाजी खूपच उत्कृष्ट दर्जाची आहे. पहिला बॉल आणि अंपायरचा इशारा वाईड. भूमिकेने तुम्हाला काय वाटतं इथे आकाश यांची परत तशी तुफान बॅटिंग दिसणार आहे का आपल्याला. हो नक्कीच. अरे आणि चांगलाच ऑफ साईडला शॉट म्हणता येईल. आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण राहुल यांचा. दुसरा चेंडू यश यांचा हर्ष यांना. आणि चांगला चेंडू म्हणता येणार आहे इथे. हर्ष यांना काही समजलाच नाही आहे. आणि डॉट चेंडू. उत्कृष्ट दर्जाची बॉलिंग म्हणता येणार यश यांची. आणि इम्पॅक्ट युनायटेड यांची खरंच फिल्डिंग किंवा गोलंदाजी खूप उत्कृष्ट दर्जाची दिसली आहे पूर्ण टुर्नामेंटमध्ये. चांगला शॉट हर्षकिनी यांचा. बैठक आणि षटकार. व्हॉट अ शॉट फ्रॉम हर्षकिनी, मॅन फ्रॉम चिखला. थँक्यू डीजे. चौथा चेंडू, चांगला शॉट. आणि तेवढाच उत्कृष्ट दर्जाचा कॅच. कॅप्टन ऑनर मयंक वर्मा यांचा. आणि ह्यांचं आयकॉनिक सेलिब्रेशन रोनाल्डोचं. दॅट वॉज अ बिग युनिट. अरे त्याला नाही बोलला रवी शास्त्री बिग युनिट. काय कॅच पकडलाय. ही कॅच आहे की मॅच बघूया पुढच्या 6 ओव्हरमध्ये. आणि अजूनही नॉन स्ट्राईकचा तुफान बॅट्समॅन ज्यांची तुफान बॅटिंग स्टाईल आहे आकाश, हे अजून नॉन स्ट्राईकवर आहेत. तसेच कर्णधार ऑनर रायझिंग सुपरस्टारचे सौरभ माची स्ट्राईकवर. आणि यांची पण बॅटिंग. आणि हे अदानीचे एक आयकॉन प्लेयर आहेत. 17 पे खतरा. बघूया हे येतात की काय इम्पॅक्ट 11 यांच्यावरती. हो नक्कीच. आणि इकडे टीमचा स्कोर आहे 8 रन 4 बॉल. बघूया पाचवा चेंडू यश यांचा कोणत्या प्रकार असेल. सौरभ माची यांना. चांगला चेंडू. आणि ते क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण. पण त्यांचा मागचा बॉलचा कॅच हा उत्कृष्ट दर्जाचा होता. इम्पॅक्टचे कॅप्टन इम्पॅक्ट दाखवत आहेत तिकडे ग्राउंडवर मयंक. आता शेवटचा चेंडू यश यांचा. तुफान बॅट्समॅन आकाश यांना. ओ व्हॉट अ बॉल. त्यांनी दाखवून दिलेलं आहे की ते फायनल पर्यंत कसे पोहोचलेत ते. खूपच चांगली बॉलिंग डीजे. हां. आणि दुसरी बॉलिंग घेऊन आलेत महेंद्र उर्फ माही. आणि चांगलीच गोलंदाजी केलेली मागच्या सेमीफायनलला. तसेच उत्कृष्ट दर्जाचे हे क्षेत्ररक्षण करतायत ही टीम इम्पॅक्ट युनायटेड. जसं त्यांचं नाव आहे तसं ते इम्पॅक्ट फिल्डिंगमध्ये दाखवत आहेत.
आणि स्ट्राईकवर आहेत कॅप्टन सौरभ माची. ह्यांची बॅटिंगचं कौतुक करू तेवढंच कमी असते. चांगला शॉट म्हणताना इकडे कव्हरच्या दिशेने तेवढीच चांगली सॉरी लॉंग ऑफच्या दिशेने आणि तेवढीच चांगलं क्षेत्ररक्षण राहुल गायकवाड यांचं. आपण बघतोय हा एक प्रवास आहे राहुल मनोज गायकवाड यांचा. 3 सलग वर्ष फायनल मध्ये आणि बघूया हे त्यांचं. मयंक काय बोलत कोणता मयंक? तुझा चेंडू जर्क केलेला आहे आणि हा उडवलेला आहे आणि इथे शॉट पडलेला आहे. हा तर जर्क मारलेला पूर्ण. हॅलो आणि 1 रन घेतलेला असं चांगलंच क्षेत्ररक्षण म्हणता येणार यशचं. सौरभ ह्यांचे आता अजून ही बॅटीतून ती मॅजिक दिसलेली नाही ज्यांचे जे मागच्या सेमीफायनलला 2 मॅजिकल शॉट होते. बघूया सौरभ ऑन स्ट्राईक लॉंग ऑफच्या दिशेने आणि तेवढंच चांगल्याचं क्षेत्ररक्षण कमिटी मेंबर राहुल गायकवाड यांचं अध्यक्ष. राहुल गायकवाड सलग 3 वर्ष फायनलवर आल्यात. लक्की चॅम्प म्हणता येणार आहे यांना. सुशांत आणि मोरेचाही रेकॉर्ड तोडलाय त्यांनी यावर्षी. चांगलाच झेल म्हणता येणार आहे आणि तुफान बल्लेबाज डगआउट मध्ये बॅक. इम्पॅक्ट टीमचा इम्पॅक्ट फिल्डिंग हा त्यांचा प्लस पॉइंट आहे आणि पूर्ण टुर्नामेंट मध्ये यांची इम्पॅक्ट फिल्डिंग दिसलेली आहे. आणि उर्फ कुणाल आयकॉन वॉर्ड कॅच आणि ह्यांचे झेल हे अदानी प्रीमियर लीग असो किंवा आमची प्रॅक्टिस मॅच असो ह्यांचे झेल उत्कृष्ट दर्जाचेच असतात नेहमी. हे इलाइट जिमला जाऊन तिकडचे एक आयकॉन प्लेअर आहेत तसेच अदानीचे आयकॉन प्लेअर आहेत. जिथे जाईल तिथे त्यांचा आयकॉन राहण्याचा एक दर्जा त्यांनी ठेवलेला आहे आणि ते दाखवतात का मी आयकॉन आहे इथे. आणि अरुण 19 नंबर जर्सी नंबर 19 अरुण. चांगलाच रिव्हर्स फटका म्हणता येणार आहे आणि चौकार अरुणच्या बॅटीमधून. आणि इकडे टीमचा वैयक्तिक स्कोर झालाय 16 रन. 5 बॉल 16 आणि दुसऱ्या उरीचा हा शेवटचा चेंडू असणार आहे. गोलंदाजीवर आहे महेंद्र, बॅटिंगवर आहे अरुण, नॉन स्ट्राईकवर आहे सौरभ माची उर्फ कॅप्टन. बघूया शेवटचा चेंडू कोणत्या प्रकारे अरुण यांच्या बॅटिंगतून कोणता फटका निघतोय. कट केलेला आहे पॉइंटच्या तिथे गॅप मध्ये मारला चौकार धावत जाते बॉल. चांगला थ्रो 2 रन काढलेले आहेत. खूपच पॉझिटिव्ह इंटेंटनी खेळत आहेत बॅटर्स. जरा पण प्रेशर येत नाही 2 विकेट पडले तरी. हीच त्यांच्या टीमची खासियत आहे. इम्पॅक्ट जसं नाव आहे त्यांच्या टीमचं तसंच आणि खूपच जसं म्हणतात की कॅच विन द मॅचेस तसंच ह्याने दाखवलेलं आहे की आमची कोणत्या दर्जाचं क्षेत्ररक्षण असते. आणि 2 ओव्हर 18 स्कोरबोर्ड 18 रन स्कोरबोर्डवर 18 धावा आणि यश प्रागदार घेऊन आहेत दुसरी ओव्हर यांची. आणि बघूया सौरभ माची ऑन स्ट्राईक आणि चांगला तिथे फटका मारलेला आहे सौरभ माची आणि तिथे फिल्डिंग ही चांगलीच झालेली आहे महेंद्र यांच्याकडनं. 1 रन. बघूया दुसरा चेंडू कोणत्या प्रकारचा असेल. यश यांचा अरुण यांना. वॉट उफ मिस. तेवढं चांगलं इकडे एसटी रक्षक कुशाणू महेश पाटील
आणि यांचं पहिलंच वर्ष आहे. अरुण यांचा चांगला शॉट मारण्याचा चान्स पण इथे त्यांनी गमावलेला आहे आणि तसंच चांगल्या प्रकारची गोलंदाजी म्हणता येणार आहे यश यांची इथे. बॅक टू बॅक कोणताही षटकार मारून नाही दिलाय बॅट्समॅन यांना. इम्पॅक्ट युनायटेड यांनी रायझिंग स्टार ह्यांना 20 धावामध्येच अडकवून ठेवलाय अजूनही. आणि रिव्हर्सचा अटॅम्प सौरभ माच्यांचा आणि मिस. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी यश पागदर यांची म्हणता येणार आहे. आणि 5वा चेंडू परत व्हॉट गुड बॉलिंग म्हणता येणार यश यांची. बॅक टू बॅक चांगल्या प्रकारचे चेंडू इथे आदळले आहेत आणि त्याने दाखवून दिलाय की का मी 2 ओव्हर लागतो इथे. चांगलीच बॉलिंग म्हणता येणार यश पागदर यांची. आयकॉन प्लेयर, सेकंड आयकॉन. शेवटचा चेंडू आणि शफल करून मारलेला आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. इम्पॅक्ट युनायटेड यांचं खरंच फिल्डिंगची तारीफ करेल तेवढी कमीच आहे. ग्राउंड फिल्डिंग असो की कॅचिंग दोन्ही पण खूपच उत्कृष्ट केलेले आहेत. ही फायनल एक रंगतदार फायनल बनेल याची आशा आपण ठेवतोय. पूर्ण दिवसाचे जे धावपळ होती सगळ्या टीम्सकडनं त्याचा एक चांगला उत्तम रिझल्ट आपल्याला बघायला भेटेल. नक्कीच म्हणता येईल भूमिक. जसे कुणाल आयकॉन प्लेयर जे कुठेही जातात कोणतेही लीग खेळो तिथे ते आयकॉन म्हणूनच नेहमी स्वतःला दर्शवतात कारण की ते आयकॉनची भूमिका पार पाडतात. आणि स्कोर झालाय 3 ओव्हर 22 रन आणि कोणताही मोठा षटकार किंवा फटकार आलेला नाही मिळत रायझिंग स्टारकडनं. जसं मागची सेमीफायनल आपण बघितलं षटकार आणि फटकारचा पाऊस होता पण इथे इम्पॅक्ट युनायटेड ह्यांना थांबून ठेवलं आहे. कुणाल बानावत हे चौथी ओव्हर घेऊन येताना ऑल आयकॉन, मसोली, वडकून, ADTPS. कुणाल यांची खासियत आहे जिथे जातात तिथे आयकॉन प्लेयर म्हणूनच असतात कारण की त्यांचा तो फॉर्म ऑरा इथे. आणि पहिला चेंडू कुणाल बानावत यांचा. चांगला शॉट म्हणता येईल अरुण यांचा. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षणही इथे आणि 1 रनवर इथे. आणि धावसंख्या झालेली आहे 23. फायनलमध्ये कधी पण लो स्कोरिंग फायनल ही खूप इंटरेस्टिंग होते. तर आपण बघूया आता की मॅच कशी जाईल. दुसरा चेंडू कुणाल शफल केलेला आहे. शॉर्ट बॉल उठवलेला आहे पॉइंटच्या वरतून. पवन महातोकडनं मिसफील्ड. का रे फायनलचा प्रेशर. परत बॅक ऑफ द लेंथ बॉल आणि जरा मुश्किल होते मारायला. आपण बघितलं आहे की सौरभ हे ट्राय करतील की ती शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच घेऊन जातील आणि नंतर ते. कुणाल यांची उत्कृष्ट दर्जाची बॉलिंग इथे आणि सौरभ खरंच तुमच्या ह्याच्यातून बॅटीतून एक मोठा षटकारची आवश्यकता इथे. टीमचा स्कोर झालाय 23 असो 25 आणि हा आलेला त्यांच्या बॅटीतून षटकार. जशी मी एक्सपेक्टेशन ठेवले लॉंग ऑफ पुढचा चेंडू षटकारनंतर कसं कमबॅक बघूया. परत ओव्हर पिच बॉल पण इथे उडवलेला आहे हव्यात. कुशाणू पाटील जातात आणि हा पकडलेला आहे. जसं त्यांनी पूर्ण टुर्नामेंट केलेलं आहे ह्या टीमनी. सगळे कॅच पकडलेले आहेत. DJ
थँक्यू डीजे. 31 धावसंख्या इथे, 31 रन रायझिंग सुपरस्टार यांची. आणि बॅट्समॅन आलेले दिनेश, जर्सी नंबर 42. आणि कुणाल यांचा शेवटचा चेंडू. चांगलीच गोलंदाजी म्हणता येणार आहे कुणाल यांची. इम्पॅक्ट युनायटेडचे बॉलर, चांगले दर्जेची इकडे बॉलिंग आहे. धावसंख्या झाल्या 31. शेवटचा चेंडू शफल केलेला आणि हा मिसफिल्ड. कचाड क्षेत्ररक्षण आणि चौकार. तुम डीजे आणि धावसंख्या झाली आहे इथे 35. धावसंख्या 35. निखिल चालू होते थोडस ओव्हर झाली. पवन उर्फ माही झारखंड वरून आले आहेत. बघूया कसे टाकतात ते. पहिला बॉल फुल टॉस पण चांगला ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला आहे. मिड विकेटच्या दिशेने 1 रन मात्र. आणि हे जरा का रे, चांगला बॉल टाकलेला पण तेवढंच त्यांना प्रोएक्टिव्ह राहावं लागेल कारण की फायनल आहे. थोडं अंगात आणू का मी थोडं. 37. आणि तुझा चेंडू फुल टॉस आणि मिस. रिव्हर्स मारण्याच्या नादात मिस केला अरुण यांनी. पवन यांनी दाखवून दिलं की काम हे स्लॉट बॉलिंग करतोय इथे. चांगलीच बॉलिंग करत आहे पवन. यांचा तिसरा चेंडू आणि बॅटिंग स्ट्राईकवर आहेत अरुण. चांगला शॉट धंदवून दिलेला आणि तसंच चांगलीच फिल्डिंग. मिस फील्ड आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलाय. वॉट अ रनिंग बिटवीन अ विकेट्स. आणि अंपायरचा निर्णय नॉट आउट. बूंद बूंदचे सागर भरताय आणि असाच रन्स बनत आहेत. आता झालेले आहेत ते 39 रन. 3 बॉल. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. बघूया 50 होतात की नाही. धावत येतात पवन. फुल टॉस बॉल उडवलेला आहे आणि हा ओ सिक्स होता काय का भाई. अरुणच्या बॅटमधून षटकार. अरुण थँक्यू डीजे. कम ऑन झारखंड से आए हुए. आणि टीमचा स्कोर झालाय 45. रोहित शर्माच्या जर्सी नंबर 45. बिग फायनल मध्ये पवन हे पहिल्यांदाच बॉलिंग करतायत. त्यांच्यासाठी एक नवीन एक्सपिरियन्स आहे. बघूया ते कसं पार पडतील याला. चला धावत येतात आता पुढचा चेंडू वरती. शॉर्ट बॉल आणि उडवलेला आहे फ्लॅट षटकार. वा एकदम हार्दिक पांड्यासारखं. आणि रायझिंग स्टार यांचे आणि 50 स्कोर बोर्ड 50 यांचा. आणि शेवटचा चेंडू आणि खरंच चांगली उत्कृष्ट दर्जाची बॅटिंग म्हणता येणार आहे. त्यांनी त्यांच्या टीमला 50 धावसंख्येवर नेऊन ठेवलं आहे. आणि चांगलीच बॅटिंग म्हणता येणार आहे अरुण यांची. आणि शेवटचा चेंडू लगातार 2 षटकार मारल्यानंतर अरुण बघूया शेवटच्या चेंडूवर कोणत्या प्रकारचा शॉट सिलेक्शन असेल इथे. अंपायरचा निर्णय वाईट. आणि धावसंख्या झालेली आहे 52. થોડા અંદર દાલત ની પ્રેશર નથી. शेवटचा चेंडू पवन यांचा अरुण यांना. फुल टॉस आणि वॉट
फिल्डिंग खरंच वॉटर स्टॉप लावली स्टॉप म्हणता येणार इथे महेंद्र यांचं. आणि इकडे 2 धावा घेतल्या आणि स्कोर झालाय 54 आणि 55चा टार्गेट असणार आहे इम्पॅक्ट युनायटेडला. आणि त्यांचा इम्पॅक्ट प्लेयर म्हणजे कुशाणू पाटील. छप्पन. थँक्यू डीजे. आणि इथे सैनच्या अपेक्षा होती 56 असा टार्गेट असावा पण तो 55 झालेला आहे. काय वाटतं पिंकज, एका मोठ्या फायनलमध्ये 50च्या वरती 5 ओव्हरमध्ये हा एक चांगला स्कोर आहे की नाही? असं म्हणायला गेलं तर चांगलाच स्कोर आहे. दोन्हीही टीमची कॅपेबिलिटी पण तेवढीच चांगली आहे. बॉलिंग असो बॅटिंग असो काही असो. पण तुम्ही त्यांची सेमीफायनल बघितली असेल, जेव्हा ते 30 रन करताना पण थोडे अटकले होते, तर तुम्हाला असं वाटतं की ते आता ते ओव्हरकम करून ते फायनलमध्ये ते रन टेस्ट करू शकतील? ज्या प्रकारे कुशाणू पाटील यांचा फॉर्म आहे तर मला अवश्य वाटते की ती 50 रन चेस करू शकतात. कारण की कुशाणू ज्या फॉर्ममध्ये आहे त्या फॉर्ममध्ये त्यांनी त्या टीमला फायनलला पोहोचवलेलं आहे. अश्वेत ग्राउंडवरून निघावे. जरा पटपट पाय चालवा. रायझिंग स्टार याने कृपया लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे कारण की ते अंधार दिसतोय. आपण तुरंत थँक्यू डीजे. हमने 1 मिनिट. ओ एक्स्ट्रा करना बस. थँक्यू डीजे. सौरभ रायझिंग सुपरस्टारचे कॅप्टन कृपया क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. हे वेळेचं बंधन आहे आणि सूर्याचं पण बंधन आहे इथे. रवी आणि हर्षा. एक्स्ट्रा प्लेयरनी इथे काहीच बडबड करावी नाही. ऑल आयकॉन, अदानीचे आयकॉन, इलाइट जिमचे आयकॉन, वडकुंचे आयकॉन, मसोलीचे आयकॉन, ज्या टुर्नामेंटमध्ये खेळतील त्या टुर्नामेंटचे आयकॉन प्लेयर कुणाल भारावत नॉन स्ट्राईकवर. सीएसके ब्लड पवन यांनी शेवटची ओव्हर जरा खराब टाकलेली, पण बघूया ते. आणि आपण बघितलेलं की ते पहिल्या सेमीफायनलला थोडं टीम मध्ये त्यांचं वादावाद झालेली, ते आता ओव्हरकम करून चेस मध्ये एकाग्रतेने खेळत आहे तिथे. आणि पहिली बॉलिंग ही दिनेश का हरीश आहे? दिनेश ना. दिनेश ही पहिली गोलंदाजी घेऊन आहेत. स्विमिंग पूल लँड करणार. स्ट्राईकवर यश पागदरे सेकंड आयकॉन प्लेयर. फटका उडवलेला आणि बघूया झेल. पहिला चेंडू पहिला झेल. व्हॉट अ कम बॅक. आणि दाखवून दिल्यात की आम्ही का फायनल मध्ये. रायझिंग स्टार यांनी थँक्यू डीजे. अब तक 56चा टार्गेट डिफेंड करायला आले, तर अब तक 56 कुशाणू पाटील. थर्ड आयकॉन प्लेयर. या टुर्नामेंटची उत्कृष्ट दर्जाची बॅटिंग इथे म्हणता येणार आहे. पहिल्यांदाच फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे कुशाणू पाटील आणि त्यांनी दाखवून दिले की मी ह्या फायनल मध्ये. आणि बघूया जसे मागच्या सेमीफायनल मध्ये जसे त्यांनी 22 रनची क्लास बॅटिंग दाखवलेली, इथे त्यांना तीच क्लास बॅटिंग दाखवायची आहे. आणि त्यांचे नॉन स्ट्राईकला त्यांचे बेस्ट फ्रेंड एकाच कॉलेजमध्ये शिकलेले दोघे कुणाल भानावत. बघा स्विमिंग पूल लँड करणं दिनेश आणि स्ट्राईकवर आहेत कुशाण पाटील.
चांगला शॉट उत्कृष्ट तोडवून दिलेला आहे. नो मॅन्स लँड चांगलीच इकडे ट्राय म्हणता येणार सौरभ माची यांची उत्कृष्ट दर्जाची. आणि धाव संख्या झालेली आहे 1 आणि विकेट 1. जणू की एक फुटबॉलचा स्कोर दिसत आहे इथे. ट्रेंट बोल यांची आठवण करून दिलेली आहे दिनेश यांनी. बघूया कुणाल खूप फायनल खेळलेले आहेत. ह्याच्या आधी एक खेळलेले आहेत ते फायनल पहिल्या सीझनला. बघूया ह्या फायनल मध्ये काय करतात. शॉट बॉल उडवलेला आहे. चांगला शॉट बैठक तेवढ्या दर्जाचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि चौकार उत्कृष्ट दर्जाचं. हा चांगली दर्जाची इकडे. आणि इकडे चेक करतोय आम्ही. चौका आहे रे. क्लीन सेव्ह आहे हा. 2 रन वाचवलेले आहेत ॲथलेटिक हर्ष यांनी. 4-4. चौथा चेंडू चांगलाच इकडे म्हणता येणार आहे. प्लेसमेंट कुणाल यांची आणि ते सेन्सिबल क्रिकेट दोन्ही बॅट्समॅन कडनं दिसते. जसं स्कोरबोर्ड वर आहेत. किती धावा झाल्या? 6 झालेले आहेत. बघूया एक ठिकाणी सेन्सिबल टेक्स्टबुक क्रिकेट आणि दुसऱ्या ठिकाणी ताकदवर दमदार कुशाणू पाटील. आणि 10 रनांचा रिक्वायर रन रेट. शॉर्ट बॉल तसा चांगलाच शॉर्ट चौकार कुशाणू पाटील यांनी दाखवून दिलं की अजूनही मी फॉर्म मध्ये आहे. आणि म्हणून मी येतोय 1 डाऊन इथे. हॅपी बर्थडेचं सॉन्ग करून टाक ना शेवटी लावायला. दांदुस्कर यांचा बर्थडे आहे. हा पण हॅपी बर्थडेचं कर आपल्या सेकंड. बघूया कसा कमबॅक करतायत ते आता. पहिल्या बॉलला विकेट आल्यानंतर 2 चौकार आलेले ओव्हरमध्ये. परत ऑफ साठी दिशेने खेळलेला आहे बॉल. वाईटचा निर्णय अंपायरचा. स्कोरबोर्ड 11 रन. शेवटचा चेंडू दिनेश यांचा स्विमिंग पूल कडनं आणि स्ट्राईकवर आहेत कुशाणू पाटील. मिस फटका मारायचा प्रयत्न पण इथे कुशाणू पाटील हुकलेले आहेत. डीजे बोलू करे थोडी घाई करावी इथे. फायनल आहे भाई. थँक्यू डीजे. थोडं इथे तू कधी फायनल केलं तुला नाही करणार. अरे पण दुसऱ्या टीमला फायनल सोबत बोलत आहेत ना म्हणून. अरे बट फिल्डिंग लावताना तू पटपट कशाला बोलायला पाहिजे. हॉटस्टार हा कोण आला आता. दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत ते. बॉलरचं नाव हरेश. जर्सी नंबर 26. चेंडू पहिला चेंडू असं काहीतरी विचित्र ऍक्शन आणि एज लागून गेलेली आणि हा ड्रॉप कॅच मोरे यांच्याकडनं. गलती तो हो गया है, अब देखते हैं कितना भरपाई करना पड़ेगा. पिंकेज कुशाण पाळी स्ट्राईक वर. बघूया काय. आणि चांगलंच इकडे एसटी रक्षकांच्याकडनं उत्कृष्ट दर्जाचं किपिंग म्हणता येणार आहे. कुशाणू पाटील यांचा मिस झालेला इथे. 2 बॉल 12 रन. तिसरा चेंडू टोलावलेला आहे कुशाणू पाटील यांनी आणि बाहेर आणि षटकार
पॉवर, जिम पॉवर. कुशाणू पाटील पण आहे भाई रेसमध्ये. आणि कुशाणू पाटील यांनी सतत दाखवलेलं आहे. थँक्यू डीजे. कृपया इकडे घाई करावी, वेळेचं बंधन आहे. कुशाणू पाटील यांनी दाखवून दिलाय की मी हा टीमचा एक इम्पॅक्ट, बॅटिंग मध्ये इम्पॅक्ट दाखवत आहेत. ते कंटिन्यूस तिन्ही मॅच झालेत. दुसरा तोलावून दिलेला आहे षटकार. बॅक टू बॅक सिक्सेस. जसं पहिल्या मॅच मध्येही त्याने बॅक टू बॅक 3 सिक्सेस मारलेले आणि इथेही बॅक टू बॅक 2 सिक्सेस मारलेले आहेत. आणि तुम्ही शॉट टाकत राहा, ते शॉट मारत राहतील, असे आहे ते कुशाणू पाटील. परत शॉट आया, परत टाकत नाही मारलेला आहे आणि इथे काहीतरी चुकीचं. ओ मिस, क्लोज चान्स, हार्ड चान्स आणि क्लोज चान्स होता. पण शिवम आरेकर यांच्याकडनं चांगलं बॅकिंग. फार्मा मॅन शिवम आरेकर. आणि रंगत फायनल म्हणता येणार आहे. दोन्ही ह्यांनी जीव की प्राण लावलेला आहे. इथे दोन्ही टीम यांनी रंगतदार फायनल DTPS लीगची. चांगला स्लोअर बॉल श्रेयस मोरे यांच्याकडे, सिंगल. बघू शकतो आपण की रन संख्या झालेली आहे ती 25 आणि बॉल झालेले आहेत ते 2 ओव्हर कंप्लीट, 25 रन 1 बाद. आणि ते 30 रनची आवश्यकता आहे. 18 बॉलात 30 रनची आवश्यकता आहे. अजूनही मॅच आहे. ज्या प्रकारे कुशाणूचा फॉर्म आहे त्या प्रकारे ही मॅचही आहे. ज्याने बॅक टू बॅक 2 6. कृपया घाई करावे सौरभ. दिनेश वैयक्तिक दुसरी गोलंदाजी घेऊन आले आहेत व टीमचा तिसरी. बघूया फॉर्म बॅट्समॅन कुशाणू ऑन स्ट्राईक. रिव्हर्स मारण्याचा अटॅम्प आणि फायनलिस्टच्या वरून टोलवण्याचा प्रयत्न होता. पण मला असं वाटतं की जर तुमचे शॉट लागतायत पुढे तर तुम्ही काही मस्ती करायची गरज नाही मिळत. तुम्ही शॉट टाकत राहतील ते शॉट मारत राहतील आणि हेच खासियत आहे इकडच्या प्लेयर्सची. कुशाणू यांची पॉवर हिटिंग आहे. जसे मुंबई इंडियन्सचे पोलार्ड, हार्दिक पांड्या यांची आठवण करून दिल्या त्यांनी प्रत्येक शॉटमध्ये की काय प्रकारचे शॉट मारले जातात आणि कसे. कुणाल भानावत टोलावून दिलेला आणि बघूया इथे. आणि कॅच ड्रॉप. इथे मॅच ड्रॉप पण असू शकते ही. बॅक टू बॅक सेकंड कॅच ड्रॉप झालेला आहे. आणि 2 चेंडू 27 धावा. मॅन इन द फॉर्म स्ट्राईकवर आहेत कुशाणू पाटील आणि गोलंदाजी स्ट्राईक घेऊन येत आहेत दिनेश. चांगला शॉट म्हणता येईल इथे. फटकेदार कडक फटका. इकडे चांगलीच गोलंदाजी म्हणता येणार आहे इकडे दिनेश यांची. बघूया त्यांचा चौथा चेंडू कुणाल भानावत त्यांना कोणत्या व्हेरिएशन मध्ये असेल. टोलावून दिलेला आहे कुणाल भानावत यांनी. आणि हा षटकार. मॅन इन द फॉर्म बॅक कुणाल भानावत. थँक्यू डीजे. आणि धावसंख्या झाली आहे 34. 4 बॉल 34. 14 बॉलात 21 रनची आवश्यकता. पाचवा चेंडू घेऊन येते दिनेश स्विमिंग पूल कडनं आणि स्ट्राईकवर आहेत कुणाल. रिव्हर्सचा अटॅम्प आणि सक्सेसफुल रिव्हर्स इथे कुणाल भानावत त्यांच्या बॅटीतून. दाखवून दिलं मी काय कोण आहे.
अखेर कुशाणू पाटील हे अंडरम नंतर आता ओव्हरम पण ट्रॉफी हातात घेतील असं दिसतंय आपल्याला. ही ट्रॉफी हातात त्यांच्या येत आहे. शेवटचा चेंडू आहे. तू स्ट्रायकर कुणालने चेंज केलेली. नाही गेला ते मस्ती करतो प्रत्येक वेळी हातातून. नेक्स्ट बॉल शफल केलेला आहे आणि हा परत उडवलेला आहे पण हा बॉल मिस टाइम झालेला आहे आणि परत सोडलाय भाई. काय करतो. बॅक टू बॅक थर्ड कॅच ड्रॉप कुणाल भानावा त्यांचा आणि हा कॅच मॅच घालवू शकतो कारण की कॅच विन द मॅचेस हे एक बदला फिल्डर आता. कृपया त्या साईडला थँक्यू डीजे. आणि 12 बॉलात 16 रनाची आवश्यकता आणि स्विमिंग पूल एंड करण्यात आकाश. चांगल्या दर्जाची बॉलिंग म्हणता येणारे पूर्ण टुर्नामेंटमध्ये केली आहे त्यांनी. आणि स्ट्राईकवर आहेत कुणाल भानावत. बॅक टू बॅक 3 कॅचेस कुणाल भानावत यांचे ड्रॉप झालेले आहेत आणि हे कॅच विन द मॅचेस एक क्रिकेटचं मोठं बघूया कुणाल आकाश यांना कोणत्या प्रकारचे शॉर्ट सिलेक्शन असणार आहे. रिव्हर्स असो किंवा आणि चांगला शॉट म्हणता येणार आणि चांगलं क्षेत्ररक्षण. कोण आहे तो तिकडे गेला. तांबे नाही मिळत. फिल्डर बदललेले आहेत आणि त्याचा रिझल्ट आपल्याला दिसलेला आहे इथे. हे 3 कॅच महाग पडतील कारण की समोरच्या टीमने दाखवलेलं होतं की सगळे कॅच पकडल्यानंतर काय होते ते. कुशाणू पाटील ऑन स्ट्राईक मॅन इन द फॉर्म पूर्ण टुर्नामेंट आणि तसेच आयकॉन प्लेअर आकाश यांची गोलंदाजी आणि चांगला जिथे प्लेस म्हणता येणार आहे कुशाणू. आणि इकडे ह्यांचा एक उत्कृष्ट त्याचा सिंगलचा गेम चालू आहे. देख और मार ह्या स्ट्रॅटेजीने खेळत आहेत दोघे. तसे दोघेही एक बेस्ट फ्रेंड आहेत. शाळा असो कॉलेज असो एकत्र केलेला आहे. तसेच त्यांची इकडे एकत्रपणा फिल्डिंगमध्येही दिसत आहेत की आमची पार्टनरशिप तेवढीच घट्ट आहे जेवढी आमची कॉलेज स्कूल लाईफ पासून आहे. चला बघूया पुढचा चेंडू. मी काय बोलतो. 10 चेंडू 14 रनांची आवश्यकता. आणि हा तोडावून दिलेला आहे आणि कॅच फायनली कुणाल काय का अंपायरने नाही दिलं ना पण आमच्याला नो बॉल काय दिलेला. 4 फिल्डर होते ना मागे. तो एक आहे तिकडे पण तो मागे होता अंपायरच्या साईडला होता आणि ते 2. चांगलीच बॅटिंग कुणाल हे तंबूत परतलेले आहेत पण त्याने टीमला मजबूत स्थितीत आणून दिलेला आहे. आणि इथून कुशाणू पाटील यांची जिम्मेदारी असेल की टीमला थँक्यू डीजे. आणि इकडे कुशाणू पाटील यांची जिम्मेदारी असेल की टीमला हा फायनलचा कप मिळवून द्यायची. ज्या फॉर्मला आहेत ते आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटही असू शकतात इथे ते. इथे आपण बघतोय आकाश माच्छी आणि कुशाणू पाटील दोघेही प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचे कंटेंडर आहेत. बघूया कोणाच्या हातात ती ही ट्रॉफी जाईल. त्यांच्या हातात आहे त्यांचं भाग्य. मिस. मोठे फटकारची इथे काहीच गरज नाही. सिंगल डबलचा गेम हवा आहे. ज्या प्रकारे 8 बॉल 14 रनाची आवश्यकता आहे. आणि पॉवर हिटर बॅट्समॅन नॉन स्ट्राईकला आहेत. चौथा चेंडू आकाशांचा चांगलेच ब्लॉक ऑफ साइडला ब्लॉक मध्ये टाकलेला आहे. 3 सलग डॉट ह्या टायमाला किती महत्वाचे आहेत. काय बॅट्समॅन नेम काय आहे जरा बोला. महेंद्र उर्फ माही. शफल करून मारण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल. अपील केलेला आहे. कशाबद्दल अपील केलेलं आहे आपल्याला कळणार नाही अजून.
राहुल सोबत तेच होतं ना शेवटी. मुलेट कट मारू राहुल आहे ना राहुल मनोज गायकवाड जर्सी नंबर 20 मुलेट कट मारून आलेले आहेत पुण्याहून थेट फायनल मध्ये बॅटिंग करायला. सलग तिसरी फायनल. काय चेंज केलं काय 19 काय राहुलला पाठवलं ना तो हे झाला मिस डिक्लेअर केला काय. तिलक वर्माची आठवण करून दिलेली आहेत MI ची. बघूया राहुल हे त्यांचा इम्पॅक्ट टाकू शकतात की नाही आहेत 7 बॉलात. अरे 6 बॉलात एक ओव्हर किती पाहिजे 1 ओव्हर 14 बिग मेगा फायनल मध्ये हे नेल बायटिंग फायनल ओव्हर बघायला भेटेल आपल्याला. म्हणजे 3-4 डॉट आले. सौरभ ह्यांचं हे सिलेक्शन क्रायटेरिया पण एवढंच असते वाटते 14 रन डिफेंड करायचं. आता बघूया तिथे काम करतात की नाही. ऑल इंडिया आयकॉन 17 नंबर जर्सी सौरभ माची. आणि तसं स्ट्राईकवर आहे इन्फॉर्म बॅट्समॅन पॉवर हिटर कुशानु पाटील. तो लावून दिलेला आणि षटकार. व्हॉट अ शॉट फ्रॉम कुशानु पाटील बॅट. आणि 5 बॉल 8 रनांची आवश्यकता आणि कुशानु पाटील यांची पॉवर हिटिंग आणि फक्त पॉवर हिटिंग दिसते. तुम्ही शॉट टाका आणि ते शॉट मारतील असं मी म्हणलेलं पिंके तुम्हाला आणि ते करून दाखवायचं कुशानु पाटील नरपडची शान. आणि टाईपची ही दुसरा टोलावून दिलेला आहे षटकार. बॅक टू बॅक षटकार आणि इकडे दाखवून दिलाय की मी का इकडे कंटेंडर आहे मॅन ऑफ द मॅचचा आणि टुर्नामेंटचा पण. थँक्यू डीजे. आणि 4 चेंडू 2 रनची आवश्यकता. कुशानु पाटील स्ट्राईकवर फॉर्म बॅट्समॅन बॅक टू बॅक षटकार. नेहमीप्रमाणे फायनलमध्ये ज्या प्रकारे पोहोचल्यात त्या प्रकारे त्यांनी त्यांची बॅटिंगही दाखवून दिल्यात की मी का आज ह्यावेळेस टीमला का फायनलमध्ये पोहोचवलाय. आणि त्यांचे भाऊ तेज हे खूप खुश आहेत आणि त्यांच्या भावाला सपोर्ट करायला ग्राउंडवर चालले आहेत. चौथा चेंडू घेऊन सौरभ टोलावून दिलेला आहे आणि बॅक टू बॅक 3 सिक्सेस. व्हॉट अ इनिंग फ्रॉम कुशानु पाटील. थँक्यू डीजे. इकडे ज्या प्रकारे कुशानु पाटील यांची गोलन आपले बॅटिंग म्हणता येणार आहे. हॅपी बर्थडे लाव ना. आणि इकडे आहे आपले पूर्ण सगळ्या प्लेयर्सकडनं नांदोस्कर सर अंपायर ह्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी डीजेला सांगेल की हॅपी बर्थडे हे सॉन्ग लावायला त्यांच्यासाठी आणि कृपया सगळ्यांनी सेलिब्रेट करूया त्यांचा बर्थडे इथे. आणि पंचांचे खूप खूप धन्यवाद ज्या प्रकारे या उन्हात ज्यांनी अंपायरिंग केली आणि उत्कृष्ट दर्जाची अंपायरिंग आहे इथे. कृपया डीजे बर्थडे सॉन्ग लावाव्या आणि सगळ्यांनी इथे सेलिब्रेट करावा त्यांचा बर्थडे.